मागच्या 4 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातलेलं होतं. त्यामध्ये शेती पिकाचं भरपूर प्रमाणामध्ये नुकसान हे झालेलं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक विमा 2025चा भरलेला आहे. काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये आणखी प्रश्न पडलेला आहे, तो म्हणजे पीक विमा क्लेम करायचा का? पीक विमा क्लेम करायचा का म्हणजे आपलं पिकांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं तर त्याची तक्रार द्यायची का? जर तुम्ही ऑनलाईन पीक विमा क्लेम केला तर त्याची भरपाई आपल्याला मिळेल का? आपण या व्हिडिओमध्ये याबद्दल संपूर्ण विस्तृत अशी माहिती घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी अनिल जांभळे. आपण पाहतात मराठी तक यूट्यूब चॅनल. सुरुवातीला आपल्याला माहिती घ्यावी लागेल ती म्हणजे 2025 या हंगामामध्ये शासनाने बदल केलेले भरपाईचे नियम. सुरुवातीला काय असायचं, जर सुरुवातीच्या काळामध्ये जर पाऊस पडला तर शेतकऱ्यांना क्लेम करावा लागायचा, तक्रार करावी लागायची. त्यामुळे आपल्याला जे काही पंचनामे करून शासन स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमातून भरपाई देत होतं. परंतु आता हे जे ट्रिगर आहे ते शासनानं रद्द केलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला 2025च्या खरीप हंगामामध्ये शासन आता कंपनीच्या माध्यमातून फक्त काढणी पश्चात प्रयोगाच्या आधारावरच आपल्याला पीक विमा हे मंजूर करणार आहे. तर आपण जर पीक विमा क्लेम केला तर काय होईल? आपण सध्याला पाहत असाल भरपूर शेतकरी पीक विमा क्लेम हे करतच आहेत. जर तुम्ही पीक विमा क्लेम केला तर काही अडचण नाही. तुम्ही जर पीक विमा क्लेम केला तर क्लेम होईल, परंतु त्या क्लेमचे पंचनामे हे होणार नाहीत. परंतु मागच्या 2-4 वर्षाखाली जी शेतकऱ्याचे कडवट अनुभव आहेत ते म्हणजे शासन ऐनवेळी असं जाहीर करतं की जे शेतकरी क्लेम करतील अशाच शेतकऱ्यांना पीक विमा दिला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता दूध पोळलंय, एक म्हण आहे, दूध पोळलं की ताक देखील फुकून प्यावं लागतं. तशाच पद्धतीनं शेतकऱ्यांना या अगोदर क्लेम न करण्याचा फटका बसलेला आहे. त्यामुळे शेतकरी क्लेम करत आहेत. तर जे काही शेतकरी क्लेम करत असतील तर त्यांना करू द्या. जमत असेल तर तुम्ही ही क्लेम करा. का तर क्लेम ही एक आपल्या मनाची शांती आहे आणि एक आपल्या एक बाजूची एक भक्कम पायरी आहे. तुम्ही जर क्लेम नाही केलं तरी देखील तुम्हाला पीक विमा हा कापणी प्रयोगाच्या आधारावरच तुम्हाला मिळणार आहे. कापणी प्रयोगाच्या आधारावर आपल्याला जर तुमच्या पिकाचं नुकसान झालं असेल तर मागच्या उत्पन्नाचं देखील त्याची सरासरी काढली जाणार आहे व त्याच्या आधारावर आपल्याला आता पीक कापणी प्रयोगाच्या आधारे आपल्याला पीक विमा नुकसान भरपाई हे दिली जाणार आहे. जर तुमच्या विभागामध्ये तुमच्या मंडळामध्ये पीक कापणीनुसार जर तुम्हाला नुकसान भरपाई जर मंजूर झाली तर जे शेतकरी क्लेम करतील त्यांना देखील विमा मिळणारच आहे. आणि जे शेतकरी पीक विमा क्लेम करणार नाहीत, जे ऑनलाईन तक्रार केलेली नाही, अशा शेतकऱ्यांना देखील पीक विमा हा मिळणार आहे. फक्त एक काळजी घ्या, पीक विमा क्लेम करा, त्याला काही हरकत नाही. मला कमेंट भरपूर आलेले आहेत की पीक विमा क्लेम करावा का नाही. मी पीक विमा क्लेम कसा करावा याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे, कारण भरपूर शेतकऱ्यांची मागणी होती की त्यावरती व्हिडिओ बनवा. पण त्या व्हिडिओवरती काही शेतकऱ्यांची कमेंट येत आहेत की तुम्ही चुकीची माहिती देत आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला बनवावा लागला आणि तुम्हाला पाठवावा लागला. महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही क्लेम करा न करा, ई पीक पाणी मात्र नक्की करा. जर तुम्ही ई पीक पाणी जर नाही केलं तर अतिवृष्टीची जी नुकसान भरपाई मिळणार आहे कदाचित मंजूर होईल, ते देखील मिळणार नाही. व जर तुम्हाला भविष्यामध्ये जो पीक विमा आहे तो देखील मिळणार नाही. त्यामुळे महत्वाची पीक पाणी आहे, क्लेम इतकं महत्वाचं नाही, पीक पाणी ही महत्वाची आहे. त्यामुळे पीक पाणी करून घ्या. जमलं तर क्लेम करा. क्लेम कसा करायचा यावरती मी व्हिडिओ बनवले आहे, नसेल जमत तर असू द्या. तर मित्रांनो, याबद्दलची ही संपूर्ण माहिती होती. माहिती कशी वाटली ते जरूर कळवा. जर तुम्हाला काही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा. परत भेटू एक उपयुक्त नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.